बरोबर आहे की नाही याला तर जगणं म्हणतात। आता मला सांगा, मी तुम्हाला या क्षणाला असं म्हणालो वर आभाळाकडे बघा, तर तुम्हाला आभाळ दिसेल का? नाही नाही दिसणार। का नाही दिसणार? ते मंडपाचं कापड आहे कापड ना। आहे ना मन. कापड आहे। अगदी बरोबर, व्यावहारिक दृष्ट्या दिसणारच नाही। अगदी बरोबर आहे लंकेश्वर, तू जे सांगितलंस ते अगदी बरोबर आहे। चला मी असं म्हणतो, आपण हा पडदा बाजूला करूया, तर आभाळ दिसेल का? दिसणार? दिसणार। बरोबर ना? अगदी व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही बरोबर विचार करून मला सांगितलं की काय आहे हे, कशामुळे होत आहे हे। आता बघा, मला काही भक्तगण येऊन विचारतात की बाबा तुम्हाला ईश्वर दिसतो, भगवंत दिसतात, आम्हाला का नाही दिसत? मी म्हणतो कसे दिसतील? कसे दिसतील मला तुम्ही सांगा। या पडद्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या मनावर, तुमच्या डोळ्यावर लोभ, मोह, माया, मत्सर, क्रोध या सगळ्याचे पडदे टाकलेत। हे पडदे माणसाला असे जमिनीशी जखडून ठेवतात, सोडत नाही पाठला। तुम्हाला भगवंताचं दर्शन करायचं, ईश्वराला भेटायचंय, तर तुम्हाला हे पडदे बाजूला करावे लागतील। त्यासाठी काय करावं लागेल? त्यागावं लागेल। तुमच्याकडे जे आहे ते सगळं त्यागावं लागेल। त्यागातच खरं सुख आहे। आता त्यागायचं म्हणजे काय करायचं? अगदी सोपं आहे। आपल्याकडे काय असतं? ऐश्वर्य, संपत्ती, मोह, माया, मत्सर, क्रोध, लोभ, हे जे सगळं आहे हे सगळं त्यागून द्या। त्यागा, यात काहीही नाहीये। जीवन म्हणजे काय? आपण जगतो कसं? एकतर भूतकाळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये वर्तमान काळाचा कोणी विचारच करत नाही। आत्ताचा क्षण जगला पाहिजे। माणूस जगणार कसा? कधी? त्याग, त्याग केला पाहिजे। प्रत्येक गोष्टीचा त्याग केला पाहिजे। दुःखाचा, संपत्तीचा, ऐश्वर्याचा, लोभाचा, क्रोधाचा, मोह, माया, मत्सर या सगळ्याचा त्याग केला पाहिजे। तुम्ही त्यागच नाही केला, हातात धरून बसला तर तुमचा हात जड होईल, मनात धरून बसला मन जड होईल। त्याग करा, या बंधनातून मोकळं व्हा, ईश्वराच्या चरणी लीन व्हा, भगवंताच्या चरणी लीन व्हा, माझ्या चरणी लीन व्हा। हे मी नाही बोलत आहे, भगवंत बोलतायत। भगवंत माझ्या मुखावाटे बोलतायत। ए हिरोईन, अरे काय चाललंय तुझं? काय करतेस तू नेमकं? मान्या नाही म्हणजे तुम्हाला बाबांचं प्रवचन महत्वाचं आहे का माझ्याशी बोलणं? तुम्हाला नाही आवडत का माझ्याशी बोलायला? नाही नाही नाही, असं काय नाही, आवडतं की, बोलायला पण आवडतं। तू जे काय बोलतेस ना ते ऐकायला पण आवडतं आपल्याला। बोल बोल, तू बोल। खरंच मेरी आंखें ना सुबह से तुमको ढूंढ रही थी। कुठे गेला होतात तुम्ही? एक काम होतं। काम होतं? मग मला घेऊन जायचं ना, फक्त त्या बाबांनाच का घेऊन गेले? सांगा ना कुठे गेले होते ते हा? सॉरी हा हिरोईन, ते नाही सांगू शकत मी। काय गोपाळ बाबाच्या रूपात साक्षात देवानं मला सांगितले हे कोणाला सांगायचं नाही म्हणून। सिक्रेट आहे ना। सिक्रेट? तुमच्यात आणि माझ्यात सिक्रेट कवापासून यायला लागलो? नाही म्हणजे विसरला का? मी किती जीव लावलाय तुम्हाला? कधी लावलाय? मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात। कधी केल्यात, पण काय काय नाही केले तुमच्यासाठी। ठीक आहे, कट्टी जावा। कट्टी तर कट्टी हा। हा? कट्टी म्हणाल तुम्ही? पण आता तुला माझ्याशी नाही बोलायचं तर कशाला फोर्स करू ना मी? आणि हे बघ हिरोईन, आपल्याला त्रास होतो तुला सांगायला, पण एक खरं आहे, ही सगळी मोहमाया आहे। आता आपण ह्याच्या लय पलीकडे गेलोय। गोपाळ बाबांनी माझे सगळे पाप धुवून टाकलेत। आता मला परत नवीन पाप करून हे मन, हे शरीर मळवायचं नाहीये। गोपाळ बाबा सांगतेत ना, त्याग करा, त्याग करा। आता आपण सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय। 2 कोटी? सध्या तरी हो, 2 कोटीचा पण। चल मी येतो, मला बाबांचं प्रवचन मिस नाही करायचं। हा, मान्या मन्या नाही, हरिश्चंद्र हजारे। येतो। ह्या डॉक्टरांनी मानलं पाहिजे। असं काय आहे यांच्याकडं जे लगेच समोरच्याला येडं बनवते आणि समोरचा लगेच येडा पण होतो? नक्कीच काहीतरी गडबड आहे। भक्तांनो, तर हे असं आहे सगळं। बोला सत्यनाम 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 सत्यनाम। या एकेकाने या, आपापल्या समस्या सांगा। या या दादा, तुम्ही या।
देव माणसाचा. जय जयकार असो. शरणम हृदयम. बोला, काय समस्या आहे? बाबा, माझे वडील खूप आजारी आहेत. मी त्यांना मोठमोठ्या दवाखान्यात नेलं, खूप डॉक्टरांना दाखवलं, पण काहीच फरक पडत नाहीये. आणि माझ्या नोकरीचं सुद्धा काहीच होत नाहीये. तुम्हीच सांगा, काय करू मी आता? अयो मनी, चमत्कार चमत्कार. बोला देव माणसाचा. देव माणसाचा. देव माणसाचा. देव माणसाचा. आजपर्यंत मला एवढा जीव कोणीच लावला नव्हता, कोणीच एवढं समजून घेतलं नव्हतं. माझ्या आईबाबांनी पण मला कायम तुसडेपणाचीच वागणूक दिली. पण गोपाळजी तसे नाही आहेत. ते माझा किती विचार करतात, किती आपुलकीने बोलतात. मला खरंच ते खूप आवडायला लागले. कधी एकदा त्यांना भेटते असं झालंय मला. काय एवढी सजून धजून नटून कुठे चालली? काय विचारतोय मी? तर तुला घरच्यांनी सांगितलंय माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीत म्हणून? नाही ना? मग तोंड शिवलंय का? लवकर बोल, नाहीतर घराबाहेर जाऊन देणार नाही. मी ते गोपाळजी देव माणसाकडे निघाली आहे. मूर्खच काय जरा तू? का डोक्यावर पडलीस? कसला देव माणूस, कसला बाबा? तो देव माणूस ना एक नंबरचा भोंदू आहे. हे आपले मम्मी पप्पा आहेत ना, ते शिकलेले नाहीत म्हणून ते बोललेत त्याला. तू तरी शिकलेली आहे ना, तुला कळतं ना खरं खोटं. अजिबात जायचं नाही त्याच्याकडे. दादा नाही, अरे तुला त्यांच्याबद्दल काही माहिती नाहीये ना, म्हणून तू असं बोलतोय. तू पण माझ्या बरोबर चल ना, तुला पण त्यांच्या दैविक शक्तीची प्रचिती होईल. तू पण अनुभव घे. आणि प्लीज, तुला माहिती नाहीये तर कमीत कमी असं त्यांच्याबद्दल काही बोलू नकोस. तू चल तर. तुला सांगितलेलं एकदा कळत नाही का? नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आणि कसली प्रचिती, कसला चमत्कार? असा काय चमत्कार केलाय त्यानं की तुझा त्याच्यावर एवढा विश्वास बसलाय? असं यज्ञाला बोलून करतो तरी काय हो? दादा, अरे माझा मंगळ घालवण्यासाठी आणि आपल्या घरावर करणी केली आहे ना, ते घालवण्यासाठी ती पूजा. कुणी करणी केली आणि हे कुणी सांगितलं? देव माणसाने. वा, म्हणजे सांगायचं पण ह्यानंच आणि उपाय पण करायचा ह्यानंच. म्हणजे लोकांना भीती घालून आहे ना, गणवायचे धंदे करतो यो देव माणूस. आणि तुमच्यासारखी शिकलेली पण हुकलेली अडाणी लोक आहेत ना, हे असल्यानं बोलतात. मी तुला नीट भाषेत सांगतोय, त्याच्यापासून लांब राहायचं. दादा, मला बाबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, मी निघते. हा, हे तुला सांगितलेलं कळत नाही का? ते बाबा बाबा करतेस ना? नाही, त्या बाबाचा आज बाजार उठवला ना तर बघ. आली का? दादा दादा, अरे दार उघड ना. दादा, आई, बाबा, मला बाहेर काढा. दादा दादा, अरे दार उघड ना. हॅलो, बोला ना दादा. कुठे आहे? अड्ड्यावरच आहे. काय झालं? काय नाही, एकाचा बाजार उठवायचा आहे. लय डोक्यात जायला लागलाय माझ्या. बस काय दादा, तुम्ही नाव बोला ना. कधी पण त्याचा गेम वाजवू. कुठे यायचं तुम्ही फक्त बोला. पत्ता पाठवतो तुला. होत सगळी पोरं घेऊन तिथे. चालतंय, लगेच निघतो. काय झालं भाऊ? दादांचा फोन आलेला, एकाचा गेम वाजवायचा आहे. चल पटकन. चल. टेलर, सांगितलं होतं एकदा, प्रेमानं सांगितलं होतं, पण तू नाही ऐकलं. आता परत सांगितलेलं तू ऐकायला ह्या जगात नसणार. नाही तुझ्या ड्रेसच्या सगळ्या शिलाया उसवल्या ना, तर नावाचा संग्राम सयाजी मगर नाही.